विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बी ए प्रथम वर्ष पेपर दुसरा सेमिस्टर पहिले आणि पेपरचं नाव भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करत असताना मागच्या जवळपास 6-7 पिरियडपासून जवळपास 7 पिरियडमध्ये आपण ज्या भागाची पूर्ण माहिती पाहत आहोत त्यामध्ये पहिलं प्रकरण क्रमांक 1 साधने या साधनामधील प्रमुख दोन साधने त्यामध्ये पुराणवस्तू संशोधन विषयक साधने त्यालाच भौतिक साधने म्हणून ओळखतात आणि दुसरं वाङ्मयीन साधने या दोनही साधनांची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासतो आणि त्याबरोबरच साधने जे भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या कालखंडाचा अभ्यास करताना जी साधने होती ही प्रमुख दोन साधने आणि त्या साधनामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण पुराणवस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने या साधनाच्या आधारेच भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका ही साधने बजावतात। या साधनाची माहिती पाहिल्यानंतर किंवा या माहितीच्या आधारेच भारताचा इतिहास आपण समजून घेऊ शकतो आणि आपण जो आज किंवा पूर्ण सिलेबस पाहत आहोत हा सर्व सिलेबस या साधनाच्या आधारेच मिळालेल्या माहितीच्या आधारे मांडला गेला आणि तो आज अभ्यासतो। म्हणून साधने हे किती महत्त्वपूर्ण आहेत हे दाखवण्यासाठी किंवा साधनाच्या आधारेच इतिहास लिहिला जातो हे दाखवण्यासाठी म्हणून साधने हे प्रकरण यामध्ये समाविष्ट केलेलं आहे, प्रकरण क्रमांक 1। आणि आतापर्यंत आपण पुराणवस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने या दोनही साधनांची सविस्तरपणे माहिती पूर्णपणे अभ्यासली। आज आपण प्रकरण क्रमांक 2 आता हे पहिलं प्रकरण संपल्यानंतर दुसरं प्रकरण आणि या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव। आता पहा, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव आता ह्या तीन ज्या राजघराणे आहेत किंवा राजसत्ता आहेत ह्या दक्षिणेतल्या प्रभावी राजसत्ता म्हणून ओळखल्या जातात। राष्ट्रकूट असेल, चालुक्य असेल आणि यादव असेल या तीनही राजसत्तेने दक्षिण भारतामध्ये स्वतःचं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आणि प्रत्येकाचा शासनकाळ जवळपास 100-200 वर्षापर्यंतचा शासनकाळ असा राहिलेला आहे। आणि या शासन काळामध्ये होऊन गेलेले जे राजवंश, राजाच्या वंशातले राजे त्यांनी केलेले काम हे इतिहासामध्ये म्हणजेच दक्षिण भारतामध्ये जे काही भारताचा इतिहास समजून घेत असताना दक्षिण भारतातले हे प्रभावी राजवंश हे उत्तरेमधल्या राजसत्तेशी एक साम्राज्य विस्तार करण्यासाठी लढा देण्याचं काम केलं। त्याचबरोबर दक्षिणेत तर त्यांचं मूळ स्थान होतं, त्याचबरोबर उत्तरेमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण अशा ठिकाणी राज्याचा साम्राज्य विस्तार केला। त्यामुळे इतिहासामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एक अभूतपूर्व स्थान निर्माण करणाऱ्या भारताचा इतिहासामध्ये या राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या तीनही घराण्याला महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं। म्हणून या राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या तीन राजवंशाबद्दलची प्रकरण क्रमांक 2 मध्ये माहिती पाहिजे। तर सर्वप्रथम आपण या तीन राजवंशाची म्हणजे प्रकरणाला नावच आहे राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव हे घराणे आहेत किंवा राजसत्ता आहेत या राजसत्ताच्या नाव देऊन त्याला पूर्णपणे प्रकरण म्हणून नाव दिलं। मग आज आपण या राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या तीन राजसत्तापैकी सर्वप्रथम राष्ट्रकूट या राजसत्तेविषयी किंवा राजघराण्याविषयी माहिती पाहणार आहोत। आता सर्वप्रथम प्रकरण क्रमांक 2 मधील राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव मधील नंबरचा पॉइंट आहे राष्ट्रकूट। आणि या राष्ट्रकूट घराण्याबद्दल किंवा राष्ट्रकूट वंशाबद्दलची माहिती पाहत असताना त्यामध्ये 4 राज्यांची माहिती पाहिजे म्हणजे राजा त्या शासन काळामध्ये होऊन गेलेले दंतीदुर्ग, कृष्ण प्रथम, अमोघवर्ष प्रथम आणि कृष्ण तृतीय या 3 ज्या काही राष्ट्रकूटकालीन राजे यांचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दलची माहिती पाहिजे। तर सर्वप्रथम आपण प्रकरण क्रमांक 2 राष्ट्रकूट, यादव आणि चालुक्य यामधील नंबरचा पॉइंट राष्ट्रकूट या राजघराण्याविषयी माहिती आजपासून सुरुवात करणार आहोत। आज आपण फक्त राष्ट्रकूट किंवा राष्ट्रकूटाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत।
राष्ट्रकूट कोण होते किंवा राष्ट्रकूट घराण्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यानंतर त्या राजवंशातील होऊन गेलेल्या राज्याची माहिती पाहिजे. तर नंबर 1, राष्ट्रकूटाबद्दलचं सविस्तर माहिती पाहिजे, राष्ट्रकूट या घराण्याबद्दल. तर इसवी सन 647 ला प्राचीन भारतातील किंवा इसवी सन 647 नंतर प्राचीन भारतातील जी केंद्रीय सत्तेचा अस्त झाला आणि जे वर्धन घराण्याचा शेवटचा किंवा एक प्रभावी पराक्रमी शासक म्हणजे हर्षवर्धन होता. त्या हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याची जी काही वर्धन घराण्याचे जे काही शासक होते किंवा उत्तराधिकारी होते निर्बल होते, त्यांना राज्य सांभाळता आलं नाही. आणि या हर्षवर्धनाने भारतभर सर्व सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या हर्षवर्धनाचा भारतभर साम्राज्य विस्तार झाला होता आणि भारतातली एक केंद्रीय सत्ता म्हणजेच सर्व भारताचं नेतृत्व किंवा प्रभुत्व गाजवणारी सत्ता म्हणून हर्षवर्धनाच्या वर्धन घराण्याला ओळखली जात होती. आणि हर्षवर्धनाने तर केंद्रीय सत्ता पूर्णपणे आपल्या अधिकारामध्ये निर्माण केली होती. अशा स्थितीमध्ये त्याचा मृत्यू इसवी सन 647 मध्ये मृत्यू झाल्यानंतर जे काही दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये छोटे छोटे प्रांतीय सत्ताधीश किंवा सत्ताकर्ते होते, जे हर्षवर्धनाच्या साम्राज्याच्या अंतर्गत येत होते, म्हणजेच हर्षवर्धनाच्या साम्राज्यामध्येच समाविष्ट होते, पण त्या ठिकाणचा कारभार हर्षवर्धनाने त्या प्रांतातील व्यक्तीवर सोपवला होता. त्या व्यक्तीने प्रांतीय सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि स्वतःचं नवीन साम्राज्य म्हणजे स्वतंत्र साम्राज्य म्हणून त्यांनी कारभार करायला प्रारंभ केला. म्हणजेच जी हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये वर्धन घराण्यातील कालखंडामध्ये जे सर्व भारतावर नियंत्रण असणारा राजा हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर छोटे 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 राज्य निर्माण झाले. इसवी सनाच्या आता 7व्या शतकात ज्या काही प्रांतीय सत्ता उदयास येऊ लागल्या, दक्षिण भारतामध्ये वेगळ्या, उत्तर भारतामध्ये वेगळ्या, अशा छोट्या छोट्या सत्ता निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि ज्या काही प्रांतीय सत्ता होत्या, ज्या केंद्रीय सत्तेमधून म्हणजे हर्षवर्धनाच्या साम्राज्यामधून बाहेर पडून स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं, यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण झाला म्हणजे साम्राज्य विस्तार करण्याची, किंवा यांच्यामध्ये सुद्धा वाद किंवा युद्ध होण्यास प्रारंभ झाला. आणि त्या काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये म्हणजेच हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर 3 सत्ता यांच्यामध्ये भारतामध्ये संघर्ष होण्यास प्रारंभ झाला. आणि ह्या प्रमुख 3 सत्ता इसवी सनाच्या 7व्या शतकामधल्या भारतातल्या 3 सत्ता होत्या. ते म्हणजे उत्तर भारतातील प्रतिहार म्हणजेच राजपूत घराणे एक होतं. त्याचबरोबर दक्षिण भारतातील राष्ट्रकूट जे आपण आज माहिती पाहत आहोत ते, आणि पूर्व भागातील पाल नावाचं जे राजसत्ता. या 3 राजसत्तामध्ये जे केंद्रीय शासन व्यवस्था निर्माण करावी आणि संपूर्ण भारतावर विजय मिळवावा ह्या तिघांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे या 3 ज्या राजसत्ता एकमेकाशी संघर्ष करत राहिल्या आणि त्यालाच त्रिपक्षीय संघर्ष म्हणून ओळखला जातो. प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल या 3 प्रांतीय सत्ताने साम्राज्य विस्तार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजेच अंतर्गत एकमेकाशी संघर्ष करण्यास प्रारंभ केला. आता त्यामधील जी आपण आज माहिती पाहत आहोत ते म्हणजे राष्ट्रकूट, जी दक्षिण भारतातील प्रबळ सत्ताधीश म्हणून राष्ट्रकूटाची गणना होत होती. आता या राष्ट्रकूटाबद्दलची माहिती पाहत असताना या भारतातल्या 3 महत्त्वपूर्ण सत्तापैकी म्हणजे वर्धन घराण्याची सत्ता संपुष्टात आल्यानंतर सत्ता संघर्ष झाला ज्या प्रांतीय शासकामध्ये, त्यामध्ये महत्त्वपूर्ण 3 गटामधील म्हणजे 3 ज्या प्रमुख सत्ता होत्या त्यामधील राष्ट्रकूट ही एक सत्ता होती. म्हणून विचार करा, त्या काळातली सर्वात प्रभावी भारतातली राजसत्ता किंवा राजवंश म्हणजे राष्ट्रकूट म्हणून ओळखला जात होता. जसं प्रतिहार, पाल त्याचप्रमाणे राष्ट्रकूट होता. आता या राष्ट्रकूट याला दक्षिण भारतातील प्रबळ सत्ता मानली जात होती आणि या राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेट ही होती. आता म्हणूनच मान्यखेटचे राष्ट्रकूटाचा उल्लेख आढळून येतो. आता या राष्ट्रकूटांचा विचार करता राष्ट्रकूट घराण्याने एकूण 225 वर्ष राज्य केलं. म्हणजे राष्ट्रकूट घराण्यातल्या एक झाला की 2 अशा पद्धतीच्या राजाने जवळपास 225 वर्ष राज्य केले.
आता या चालुक्य जे घराणं होतं त्यानंतर येणार आहे, म्हणजे याच राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या घराण्याची माहिती पाहिजे. तर चालुक्याच्या साम्राज्याच्या जागी, म्हणजे चालुक्य जे साम्राज्य होतं त्याचा सुद्धा राष्ट्रकूटाचा उदय झाला. म्हणजेच चालुक्याची सत्ता ही राष्ट्रकूटाने मिळवून घेतली होती. त्याचबरोबर राष्ट्रकूटाच्या काळात अजरामर अशा कलाकृती सुद्धा निर्माण झाल्या. म्हणजेच वास्तुकला, शिल्पकला, ज्या काही वेगवेगळ्या कलाकुसरीच्या बाबी ह्या निर्माण झाल्या. आणि त्याचं उदाहरण म्हणजे ज्या औरंगाबाद या ठिकाणी, औरंगाबाद आणि औरंगाबादच्या परिसरामध्ये जी वेरूळची लेणी, त्याचबरोबर अजिंठा या ठिकाणच्या लेणी, म्हणजेच राष्ट्रकूटाच्या काळामध्ये निर्माण झालेलं हे शिल्प होतं किंवा महत्त्वपूर्ण ज्या बाबी होत्या. म्हणून राष्ट्रकूट घराणे हे इतिहासामध्ये किंवा भारतीय इतिहासासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यावरून राष्ट्रकूट घराण्याची माहिती आपल्याला पाहिजे. त्यानंतर आतापर्यंत जी माहिती पाहिली ती राष्ट्रकूटाबद्दल. राष्ट्रकूटांचं अस्तित्व म्हणजे भारतामधली प्रभावी राजवंश किंवा राजसत्ता राष्ट्रकूट होती. तर त्याचा विस्तार आपण पाहिला. दक्षिणेपासून ते उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या भागामध्ये त्यांचं प्रभुत्व कसं होतं आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. मग आता ह्या राष्ट्रकूटाबद्दलची जी आपण माहिती पाहतो ती माहिती कुठून मिळाली? तर नंबर 1चा पॉईंट आपण बघितलं राष्ट्रकूटाबद्दलची माहिती. नंबर 2, राष्ट्रकूटांच्या अभ्यासाची साधने. आता राष्ट्रकूट घराणे भारतामध्ये किंवा दक्षिण भारतातले प्रभावी राजवंश किंवा प्रांतीय शासक होते हे आपल्याला माहिती मिळते. पण ती कशाच्या आधारे? तर राष्ट्रकूटाच्या अभ्यासाची साधने ह्या नंबर 2च्या पॉईंटमध्ये आपण पाहत असताना, आता राष्ट्रकूट या वंशाने जवळपास 225 वर्ष राजसत्ता गाजवली किंवा त्यांनी राज्य केलं. आता या राष्ट्रकूटाच्या वंशामध्ये एकूण 13 राजे होऊन गेले आणि या 13 राजांची वंशावळी व नावे, ही नावे व जी काही वंशावळी, जे वेरूळ या ठिकाणच्या लेणी आहेत, या लेण्यामधील दशावतार लेणी नावाचा एक लेणी आढळून येते आणि या लेण्यातून त्याचा उल्लेख आढळतो किंवा त्या ठिकाणी लिखित स्वरूपात किंवा लेण्यातील शिलालेख, दगडावर कोरीव काम केलेलं जे का लेख आपण साधनामध्ये जी माहिती पाहिली त्याच पद्धतीने तिथं दगडावर या 13 राजवंशाची किंवा राजाची नावे लिहिली गेली आहेत. म्हणजेच जे काही शिलालेख हे राष्ट्रकूट काळातील राजांचा राजवंशाची माहिती देण्यास एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यानंतर राष्ट्रकूटाच्या अभ्यासाचे मुख्य साधने म्हणजे जी काही ताम्रपट असेल आणि शिलालेख हेच आहेत. आता या राष्ट्रकूटच्या साम्राज्यामध्ये ज्या पद्धतीने आज आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, मराठी बोलतो, हिंदी, इंग्रजी बोलतो, त्याच पद्धतीने राष्ट्रकूटाच्या साम्राज्यात म्हणजे दक्षिण भारतामध्ये त्या काळामध्ये 3 भाषा बोलल्या जायच्या: तेलुगू, कन्नड आणि मराठी. या भाषिक प्रदेशामध्ये तेलुगूही बोललं जायचं, मराठी बोललं जायचं आणि कन्नडी बोललं जायचं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रदेशावर राष्ट्रकूटांचा विस्तार आढळून येतो. आता बहुतांश जे शिलालेख आढळून आले ते शिलालेख कन्नड भाषेमध्ये आहेत, कानडी भाषा म्हणतो त्याला. आता राष्ट्रकूटाच्याच काळात जी वेरूळची लेणी निर्माण झाली, औरंगाबादच्या परिसरात म्हणजे औरंगाबादपासून काही अंतरावर असणाऱ्या वेरूळ या ठिकाणी वेगवेगळे शिल्प आढळून येतात आणि या शिल्पावरून जे काही वैदिक धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, या वेगवेगळ्या धर्माची जी काही शिल्प किंवा दगडामध्ये कोरीव काम केलेले एक मोठा दगडामध्ये किंवा जी गुहा असतात किंवा मोठमोठ्या माळामध्ये कोरीव काम करून ठेवलेले ह्या वेरूळच्या लेण्या आहेत. आणि प्रत्येक लेण्यामध्ये त्या काळामध्ये म्हणजेच वैदिक काळामध्ये किंवा बौद्ध काळामध्ये घडून गेलेल्या घटना घडामोडीचं एक विस्तारित स्वरूप किंवा देवाचं प्रतिमा किंवा गौतम बुद्धाच्या प्रतिमा, वेगवेगळ्या प्रसंग आणि जे काही वैदिक काळातल्या वेगवेगळे युद्ध प्रसंग, ज्या काही देवी देवता म्हणतात त्यांच्या कलाकृती ह्या शिल्पामध्ये रेखाटल्या गेल्या आहेत. म्हणून या वेरूळ आणि अजिंठाला एक जागतिक वारसा म्हणून युनेस्कोनं सुद्धा घोषित केला आहे. आता या वेरूळ आणि अजिंठा या ठिकाणच्या अभिलेखावरून किंवा शिल्पावरून राष्ट्रकूटाबद्दलची माहिती मिळते.
त्यामध्ये करहर, देवली आणि विरखेड या ठिकाणचे ताम्रपट, समनगडचा ताम्रपट, त्याच्यानंतर दशावतार मंदिरातील शिलालेख, दौलताबादचा शिलालेख आणि ताम्रपट, त्याचबरोबर राष्ट्रकूटाबद्दलची ही माहिती म्हणजे या सर्व ठिकाणच्या सापडलेल्या ठिकाणावरून राष्ट्रकूट हे दक्षिणेमधले एक प्रांतीय शासक होते आणि त्यांनी भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये एक प्रभावी राजवंश आणि त्यांनी 225 वर्ष राज्य करून जवळपास 13 राजांनी राज्य केलं ही बाब स्पष्ट होते. त्याचबरोबर जे काही वेरूळ असेल, वर्धा असेल, दिंडोरी, सांगली, मयूरखंडी, तळेगाव, त्याच्यानंतर संजाणा, ढमढेरे, भादक, पिंपरी, खानदेश, कुरुवाड, खारेपाटण, सामगड, कंधार आणि लातूर या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखावरून राष्ट्रकूटांची माहिती मिळते. तर जे काही राष्ट्रकूट घराणे हे सर्वदूर अशा दक्षिण भागामध्ये पसरलेले राष्ट्रकूट घराणे आणि त्या आधारावरच राष्ट्रकूटांची माहिती मिळते. आपल्या जवळचा प्रदेश किंवा भाग म्हणजेच जो कंधार आणि लातूरचा परिसर, आजच्या स्थितीमध्ये जो कंधार तालुका, त्यामध्येच त्याचबरोबर जो लातूर जिल्हा आहे, या दोनही भागामध्ये सापडलेल्या शिलालेखावरून किंवा त्या ठिकाणच्या सापडलेल्या साधनावरून जे काही राष्ट्रकूट घराणे हे दक्षिणेतले महत्त्वपूर्ण घराणे म्हणून त्याची माहिती मिळते. आणि ही सर्व साधने ही राष्ट्रकूट काळामध्ये लिखित स्वरूपात मांडली गेली त्या वास्तूच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी राष्ट्रकूट घराण्याचे शासक निवासस्थान केलेल्या ठिकाणी त्यांनी जे एखाद्या योग्य प्रसंगी किंवा योग्य वेळी जो साधने म्हणजे शिलालेख किंवा ताम्रपट निर्मिती केली, त्या सापडलेल्या साधनावरून त्याच्या माहितीवरून राष्ट्रकूट घराण्याबद्दलची माहिती मिळते. तर आत्तापर्यंत आपण ज्या दोन भाग पिरियडमध्ये किंवा दोन पॉईंटची माहिती पाहिली ती म्हणजेच जे राष्ट्रकूट घराण्याबद्दलची किंवा राष्ट्रकूटाबद्दलची माहिती नंबर 1 आणि त्याबरोबरच नंबर 2 तो म्हणजे राष्ट्रकूटांच्या अभ्यासांची साधने म्हणजे राष्ट्रकूटची माहिती आपण जी पाहत आहोत ती कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या साधनाच्या आधारे पाहत आहोत याबद्दलची माहिती पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण राष्ट्रकूट कोण होते आणि राष्ट्रकूटांचं निवासस्थान कुठं होतं याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.